ठाकुर बोलेगा तो बिंदास बोलेगा, ठाकुर के बिंदास बोल में मैं उमेश ठाकुर आप सबका स्वागत करता हूँ. आता स्वागत करतोय मी कारण एव्हरेस्ट आणि वेट क्लाउड ह्या ज्या कंपन्या आहे ह्या कंपन्या एकत्र येऊन एक सिनेमा घेऊन आलेले आहेत, प्रेमाचा गुलकंद. 1 मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि ह्या प्रेमाच्या गुलकंद या सिनेमाचं एक गाणं आता यूट्यूबवरती बघायला मिळालं आणि म्हणून मला असं वाटलं की आपण ह्या गाण्याबद्दल रिव्ह्यू करूया. काय आहे की गाणी आता आपण सर्रासपणे ऐकत असतो, पण हे जरा वेगळं गाणं आहे. आता हे वेगळं गाणं का आहे त्याचं कारण असं आहे की थोडा रेट्रो स्टाईल हे गाणं आहे. आता मला रेट्रो स्टाईल तर अशी बरीच गाणी येतात, पण बरीच नाही. मराठीमध्ये रेट्रो स्टाईल गाणं हे पहिल्यांदाच आता बघायला मिळतं या वर्षात. आणि मुळात ह्या गाण्यामध्ये रेट्रो गाणं हे जे गाणं आहे हे याला म्युझिक जे दिलेलं आहे ते एका खास माणसाने दिलं आहे. खास माणूस म्हणजे आमिर हडकर. हास्य जत्रा तुम्ही बघत असाल, वाजवताना दिसतो माणूस किंवा ॲक्टर्स कॅरेक्टर्स आमिरकडे बोर्ड दाखवतो मग तो असतो, असे आपण क्लिपिंग्स बघतो. तो आमिर हडकर त्याने हे रेट्रो स्टाईल गाणं प्रेमाचं गुलकंद ह्या सिनेमासाठी केलेलं आहे. मुळात ह्या आमिर हडकरच्या बद्दल जर सांगायचं झालं तर आम्ही एकत्र काम केलं होतं. एक ऑर्केस्ट्रा होता गरजा महाराष्ट्र माझा. तेव्हा असे एकदम तरुण आमिर हडकर ते वाजवायचं. तेव्हा असं वाटलं नव्हतं की हा एवढं रेट्रो स्टाईल पुढे जाईल आणि एवढं रेट्रो स्टाईल काहीतरी बनवेल. तर सांगायचा मुद्दा असा की हे गाणं खूप छान आहे. मुळात मराठी फॅमिलीमध्ये लग्नाच्या वेळेला रेट्रो स्टाईल गाणं बनवणं आणि रेट्रो स्टाईल गाण्यावरती नाचणं म्हणजे जे नाचतात कलाकार ते खरं तर डान्सर नाही, पण ह्या गाण्यावर त्यांना थिरकताना आपण नक्कीच बघणार आहोत. कारण की ज्या पद्धतीचं हे गाणं आहे ते फारच क्लासिक अप्रतिम आहे आणि रेट्रो स्टाईल गाण्यावरती पारंपरिक डान्स किंवा रेट्रो स्टाईल गाण्यावर पारंपरिक वेशभूषेत डान्स करणं ही जे काय डान्स डिरेक्टरने कोरिओग्राफ केलेलं आहे त्याला तोड नाही. मुळात बघायला गेलं तर आमिर हडकर यांचं हे गाणं आहे. या चित्रपटामधलं हे एकमेव गाणं जे आमिर हडकर यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू का, ह्यामध्ये जे गाणं लिहिलंय ते सचिन मोटे यांनी लिहिलंय. हालाकी बघायला गेलं तर हास्य जत्रेतील सगळे स्किट लिहितात किंवा ते सिनेमे लिहितात, पण सचिन मोटेचं हे पहिलं गाणं आहे जे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीत त्यांनी गाणं लिहिलं त्याचे जे शब्द आहेत ते नीट ऐका. म्हणजे ते ऐकण्यासाठी तुम्हाला या गाण्याची मी लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे गाणं पूर्ण बघू शकता आणि गाणं एन्जॉय करू शकता. तुमच्या घरात जेव्हा लग्न असेल तेव्हा हे रेट्रो स्टाईल गाणं नक्कीच तुमच्या कामी येईल. म्हणजे नाचण्यासाठी तुमचे पाय नक्कीच थिरकतील. हे मी बिंदास बोलेन, ठाकूर के बिंदास बोल म्हणेन. एव्हरेस्ट कंपनी घेऊन येत आहे प्रेमाचा गुलकंद. यामध्ये तुम्ही ज्या जोड्या बघणार आहात त्या खरोखर प्रेमाच्या गुलकंदात कशा काय म्हणजे गोडवा निर्माण करणार आहेत ते बघण्यासाठी 1 मे रोजी हा सिनेमा अवश्य बघा. प्रसाद ओक, समीर चौगुले आणि जी काय धमाल सगळे कॉमेडियन्स आहेत ते बघण्यासाठी 1 मे विसरू नका. प्रेमाचा गुलकंद. आणि हा आमिर हडकरचे गाणं नक्की ऐका. तुमच्या लग्नांमध्ये हे गाणं वाजणार म्हणजे वाजणार, हे मी बिंदास सांगतोय. धमाल आ जाएगा. काय तर तुम्हाला जर हा माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया 1 मेला चित्रपटगृहात सिनेमा बघायला. प्रेमाचा गुलकंद.